सो दिस इज डे नंबर 17. ओके, यामध्ये आपल्याला रिकर्शन हा महत्त्वाचा पार्ट बघायचा आहे. इंटरव्ह्यूजमध्ये प्रश्न विचारले जातात की रिकर्शन काय आहे, आणि एखादा प्रॉब्लेम पण तुम्हाला म्हणजे देऊ शकतात ते, किंवा मग तुम्ही जर कंपनीचे एम सी क्यू जर सॉल्व करत असाल, ओके, एंट्रन्स टेस्ट असते तर त्यामध्ये एम सी क्यूज असतात बेस्ड ऑन रिकर्शन. तर ते पण कसं करायचं एकदा आपण कोर कॉन्सेप्ट आज आपण स्टडी करून घेऊया, आणि मग त्याचे क्वेश्चन्स काय असतील ते आपण फंक्शन या टॉपिकचे रिलेटेड जेवढे पण आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्यामध्ये रिकर्शनचे पण आपण घेऊयातच प्रॉब्लेम्स. सो लास्ट 2 लेक्चर्समध्ये आपण काय बघितलं की फंक्शन काय असतं, फंक्शन आपण कशासाठी वापरतो, फंक्शन काय नसतं, जस्ट एक ब्लॉक आहे कोडचा, तो आपण आपल्याला रियूज करायचा, मल्टिपल टाइम्स वापरायचा आहे त्याला. सो त्यासाठी आपण त्याला एक स्पेसिफिक वेने त्याला बाइंड करतो, त्याला आपण फंक्शन असं नाव दिलं आहे, आणि ज्यावेळेस आपल्याला यूज करायचं आपण त्याला कॉल करतो आणि यूज करून घेतो. त्यानंतर सेकंड डेमध्ये आपण बघितलं 3 डिफरंट टाईपचे फंक्शन्स आपण कसे लिहू शकतो, किंवा फंक्शन 3 डिफरंट वेने कसे असतात. तर त्यामध्ये पहिले तर बिना पॅरामीटरचं फंक्शन, नॉर्मल आपण फंक्शन लिहायचं, त्यामध्ये कुठलाही पॅरामीटर पास करायचं नाही. डिस्प्ले टेक्स्ट नावाचं फंक्शन लिहिलं जे प्रिंट करते, आपल्यासाठी काहीतरी काम करते. प्रत्येक फंक्शनकडून आपली अपेक्षा काय आहे की आपल्यासाठी काहीतरी तो काम करून देईल, ही अपेक्षा आहे मेन. दुसरा टाईप आपण बघितलं की आपण त्यामध्ये पॅरामीटर्स पास केले. फॉर एक्झाम्पल ॲडिशन नावाचं फंक्शन होतं, आपण त्याला 2 पॅरामीटर्स पास केले, नंबर 1 नंबर 2, आणि त्याने कॅच केले ते, सॉरी 2 आर्ग्युमेंट्स पास केले, नंबर 1 नंबर 2, आणि कॅच केले त्यांनी पॅरामीटर्समध्ये. सगळ्यात महत्त्वाचा इंटरव्ह्यू क्वेश्चन कोड काय इथे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पॅरामीटर आणि आर्ग्युमेंट्स. तर लक्षात ठेवायचे जे आपण पास करतो ॲज अ इनपुट त्याला आर्ग्युमेंट कन्सिडर करायचं, आणि ज्यामध्ये फंक्शन त्या व्हॅल्यूज कॅच करणार आहे, स्टोअर करणार आहे, त्या सगळ्या गोष्टींना पॅरामीटर कन्सिडर करायचं. सी हिअर नंबर 1 नंबर 2 आपण पाठवले, सो दॅट ते काय आहेत, ते आहेत आर्ग्युमेंट्स. ए आणि बी मध्ये कॅच करतोय, 2 बॉक्समध्ये कॅच करतोय, सो कॅच करणारे बॉक्स आहेत त्यांना म्हणायचं पॅरामीटर्स. हे 2 कॉन्सेप्ट सिम्पल आहेत एकदम. नंतर आपण बघितलं की जर आपल्याला कॅल्क्युलेशन करून झाल्यानंतर फंक्शनचे पण काही काम आहे ते झाल्यानंतर जर मला आउटपुट थ्रो करायचं किंवा आउटपुट पाठवायचं आहे मला दुसऱ्याला कोणाला तरी, फॉर एक्झाम्पल फोनवर तुम्ही जर तुमच्या फ्रेंडला विचारलं काहीतरी की मला हे काम करून दे, ते काम करून दे, तर तो काहीतरी त्याच्याकडून गिफ्ट तुम्हाला पाठवते किंवा काहीतरी रिटर्नमध्ये आउटपुट पाठवते तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती. तर तसं जर तुम्हाला इथे सिम्पल काम करायचं असेल की ज्या ठिकाणाहून तुम्ही फंक्शनला कॉल केलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला जर काही आउटपुट रिटर्न करायचं, फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलं की लाईन नंबर 18ला सांगितलं तुम्ही की नाही मला 2 नंबरची ॲडिशन करून द्या, 1 आणि 2, आणि त्याच लाईनला तुम्हाला 3 पाहिजे असेल, म्हणजे कॅल्क्युलेशन करून झालं आहे आता 1 + 2 करून झालं आहे 3 तुम्हाला त्याच लाईनला रिटर्न करायचं आहे, परत यूज करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला रिटर्न नावाचा कीवर्ड वापरावा लागतोय. काय आहे रिटर्न नावाचा कीवर्डचा अर्थ काय, इट रिटर्न्स किंवा इट गिव्स बॅक द रिझल्ट ऑफ युअर फंक्शन टू अ प्लेस वेअर युअर फंक्शन वॉज कॉल्ड. ज्या ठिकाणाहून तुमचं फंक्शन कॉल केलेलं होतं त्या ठिकाणी जर तुम्हाला काही आउटपुट इन रिटर्नमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला रिटर्न कीवर्ड यूज करायचा. यासाठी आपण एक्झाम्पल्स पण कव्हर केलेले आहेत, तर ते जस्ट मी इकडे ओपन करतो, एक्झाम्पल्स होम, आणि त्यानंतर पॅचेस पायथन डे नंबर 16 होता आय गेस, हां, अँड दिस वॉज द फाईल. तुम्ही बघू शकता हे नॉर्मल फंक्शन आहे आपलं विदाऊट एनिथिंग, हे ते फंक्शन आहे. त्यानंतर आपण पॅरामीटर्स पास केले त्या फंक्शनला, आणि तिसरं होतं रिटर्न. बघा कुठं कॉल केलं आहे फंक्शनला, या ठिकाणी कॉल केलं आहे. ज्या ठिकाणी कॉल केलं आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर रिटर्नचा वापर करायचा. मी केला रिटर्नचा वापर केला, ए आणि बी जो काय असेल त्याला मी रिझल्टमध्ये स्टोअर केला आणि रिझल्ट रिटर्न करून दिला. म्हणजे जो पण रिझल्ट आहे टोटल कॅल्क्युलेशन आहे, जर तुम्ही 10 आणि 20 पास करताय तर 30 हे आपला रिझल्ट आहे. हा 30 रिझल्ट आता कुठे येणार, ज्या ठिकाणी कॉल केलं तिथे. म्हणजे काय येणार बघा, इथे आला का 30 इकडे रिप्लेस झाला बघा. मग ॲडिशनमध्ये काय गेलं, या फंक्शनचा रिझल्ट गेला, रिझल्ट काय होता 30 होता. मग आपण काही नाही काही करू शकतो, मला ॲडिशनमध्ये तुम्हाला एकदा व्हॅल्यू आली, तुम्हाला जे करायचं ते करा, तुम्ही बिंदास करू शकतो. मला डायरेक्टली प्रिंट करायचं डायरेक्ट प्रिंट करा, तुम्हाला त्यामध्ये इंटू 2 करून प्रिंट करायचं तसं करा, तुमचं स्वतंत्र आहे, तुम्हाला काय करायचं त्या रिझल्टसोबत. आपलं मेन काम काय होतं, याच्यामधून काहीतरी व्हॅल्यू काढायची किंवा या फंक्शनला व्हॅल्यू रिटर्न करायला लावायची. त्यासाठी हा महत्त्वाचा कीवर्ड आपण इकडे यूज केला, रिटर्न नावाचा कीवर्ड. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं आहे आता. आता हा जो पुढचा टॉपिक आपण आज शिकतोय ना, यासाठी तुम्हाला एक छोटीशी कॉन्सेप्ट मी सांगितली होती पार्ट नंबर 1मध्ये. इथे बघा काय होतं, हे मी असं म्हटलं तुम्हाला की यार प्रत्येक फंक्शनला आपला स्वतःचा काहीतरी डेटा असतो, ओके, मेटा डेटा असतो. म्हणजे प्रत्येक फंक्शनबद्दलची छोटी छोटी इन्फॉर्मेशन कुठेतरी स्टोअर्ड असते, किंवा एका ठिकाणी स्टोअर्ड असते, एका बॉक्समध्ये स्टोअर्ड असते. त्या बॉक्सला आपण काय नाव देतो, त्या बॉक्सला नाव दिलेलं आपण ॲक्टिवेशन रेकॉर्ड. ओके, सो ॲक्टिवेशन रेकॉर्ड म्हणजे असा रेकॉर्ड, अशी माहिती की जी तुमच्या फंक्शनबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला देते. मग याचाच वापर करून आपल्याला आज ही कॉन्सेप्ट शिकायची आहे, आणि जस्ट थिअरॉटिकल कॉन्सेप्ट आहे, टोटल एन्जॉय करायचं सेशन, आता मजेदार सेशन असणार आहे. चला, सो रिकर्शन नावाची कॉन्सेप्ट आहे. तर आता रिकर्शनचं जर तुम्ही यूज बघितला
किंवा डेफिनेशन बघितलं तर ती एकदम सिम्पल आहे. टेक्निकल वर्डमध्ये डेफिनेशन लिहितो मी इथे. सो व्हॉट इज रिकर्शन, बघा इकडे डबल एस नाही आहे, ओके ION. ओके, रिकर्शनचा सिम्पल अर्थ एक आहे की फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन कॉल करायचं, बस याला म्हणायचंय रिकर्शन. कॉलिंग अ फंक्शन इन अ फंक्शन, किंवा तेच फंक्शन सिम्पल समजा. कॉलिंग अ फंक्शन इन इट्स बॉडी, स्वतःच्याच बॉडीमध्ये फंक्शन कॉल करायचं, त्याला म्हणायचंय रिकर्शन. मराठीमध्ये लिहितो मी काय, स्वतःच्या बॉडीमध्ये स्वतःला कॉल करणे. ओके, म्हणजे काय रे आता, म्हणजे जर तुम्ही इकडे ॲडिशन नावाचं फंक्शन लिहिलेलं आहे थोडक्यामध्ये, ओके, आणि ही त्याची बॉडी आहे, दिस इज अ बॉडी. आता आपण जनरली काय करतो, फंक्शन कॉल करायचे वेळेस, इकडे या तुम्ही, इथे या आणि इथे बघा, ही फंक्शनची बॉडी होती, दिस वन, ही एवढी बॉडी आहे. पण ॲड नंबर्स फंक्शनला आपण कॉल कुठे दिला, इकडे खाली दिलाय. आता असं नाही करायचं आपल्याला या ॲड नंबर्सला याच्यामध्येच कॉल करायचा, फंक्शनमध्ये फंक्शन कॉल करायचं, स्वतःच्या फंक्शनच्या बॉडीमध्येच स्वतःचं फंक्शन कॉल करायचं, याला म्हणायचंय रिकर्शन. आता सिम्पल. सो ॲडिशन आहे बघा, ही त्याची बॉडी आहे, तर मी काय करणार, काहीतरी इकडे कोड लिहितो सिम्पल 1 2 3 आणि परत याला ॲडिशन स्वतःलाच कॉल करणार. बरं, मग काय होईल रे आता असं केल्याने, बघा काय होईल सगळ्यात आधी, तर इकडे येईल तुमचा कंपायलर, बघेल अच्छा ॲडिशन नावाचं फंक्शन आहे का, तो वाचेल खाली काय, चला 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 चला, अच्छा परत ॲडिशन नावाचं फंक्शन आहे, मग कुठे जाईल परत, परत इथे जाईल, हे फर्स्ट सेकंड इकडे गेला, परत इथे आला, परत खाली, परत थर्ड टाईम, परत वरती आला, बघितला अच्छा ॲडिशन आहे का, इथे गेला, फोर्थ फिफ्थ, असं हे लूप चालू राहील इकडे, काय लूप चालू होऊन जाईल. मग जर तुम्ही म्हणत असाल की यार दादा, की ॲडिशन आपण कुठलंही फंक्शन इकडे यूज केलं, त्याच्या बॉडीमध्ये त्याच फंक्शनला कॉल केलं, आता हे जर फिरत राहील किती वेळ किती वेळ किती वेळ फिरत राहील, हे आपण ट्राय करून बघूया, चला. सो इथे या आणि जाऊया आपण आपल्या इथे जाणार, आणि मी जस्ट सिम्पली काय करतो, इथे एक डे नंबर आपण 17चं क्रिएट करूया, न्यू फोल्डर डे 17, परफेक्ट. आणि डे 17मध्ये एक नवी फाईल आपण क्रिएट करूया, पायथनची .ipynb, जे असे नोटबुक फाईल, हे कट करून टाकायचं, ह्याची गरज नाही. आपल्याला काय शिकायचं आहे, रिकर्शन. ओके परफेक्ट. आणि याला ट्रिपल हॅश केल्यानंतर हा मार्कडाऊन, म्हणजे याला थोडंसं आपण टायटल कन्सिडर करतो. मी सांगितलं काय तुम्हाला, एक फंक्शन लिहायचं नॉर्मल, कसं लिहितो फंक्शन आपण, डेफ ॲडिशन असं फंक्शन आहे माझं नॉर्मल, आणि याची काहीतरी बॉडी असणार आहे. ओके, या ठिकाणी सिम्पल काहीतरी कोड असेल, असा कोड आहे फॉर एक्झाम्पल, सध्याला सॅम्पल आहे. आणि आता आपण काय करतो रे, जनरली आपण असं कॉल करतो या फंक्शनला की ॲडिशन, ओके, असं कॉल केलं या फंक्शनला, नॉर्मल कॉल केलं आहे. आणि ह्या फंक्शन काय करतोय आपल्यासाठी, मी थोडक्यामध्ये लिहितो की जस्ट प्रिंट करतोय आय एम इनसाइड ॲडिशन, आय एम इनसाइड ॲडिशन फंक्शन. ओके, सिम्पल काम आहे एकदम. फंक्शनचं काम काय माझ्या, की प्रिंट करायचं की आय एम इनसाइड या दिस फंक्शनमध्ये, प्रिंट झालंय, सिम्पल. आता मी तुम्हाला सांगितलं काय करायचं, आपल्याला थोडीशी किडेबाजी करायची. आता याच्या फंक्शनमध्ये स्वतःलाच कॉल करायचं, इथं बाहेर नाही कॉल करायचा, स्वतःलाच कॉल करायचा. मग जर मी हे प्रिंट करून झाल्यानंतर इथे परत ॲडिशनला कॉल दिला, ओके ॲडिशनला कॉल दिला, बरं, आणि मी हे काढून टाकतोय आता, बरं हे काढून टाकतो, बघा काय आपलं आउटपुट भेटतंय की नाही भेटते बघा. हे मी आय थिंक मी हे राहू देतो असंच, आणि आपण दुसरीकडे दुसऱ्या सेलमध्ये याला कॉपी करूया, अँड देन वी कॅन डू दिस ॲडिशन. कॉल केला आणि हे खालचं काढून टाकतो मी, दिस याची गरज नाही मला, आता फक्त फंक्शन आहे माझ्याकडे, फंक्शनची बॉडी, आणि त्यामध्ये स्वतःलाच कॉल केले. बघूया आपण याचं काहीतरी आपलं आउटपुट येते की नाही येते. एंटर केलं, मला काहीच आउटपुट आलेलं नाही आहे. याचा अर्थ काय की मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कुठलंही फंक्शन लिहिता, हे टोटल आपलं फंक्शन, ही बॉडी आहे फंक्शनची, जोपर्यंत आपण एक्सप्लिसिटली फंक्शनला कॉल देत नाही तोपर्यंत फंक्शनचा वापर होणार आहे का, नाही होणार आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे आणि ती तुमच्या मित्राकडे आहे, तर जोपर्यंत त्याला तुम्ही सांगणार नाही, कळवणार नाही, त्याला कॉल करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट भेटणार नाहीये. मग तसंच इथे, जोपर्यंत फंक्शनला तुम्ही कॉल करत नाही तोपर्यंत आपला कंट्रोल जो आहे या बॉक्समध्ये जाणारच नाही, मग रिकर्शन आपलं होणारच नाही. हे मल्टिपल टाइम्स एकामध्ये स्वतःला कॉल करणारच नाही. मग एक तरी ॲटलिस्ट आपल्याला बाहेरून एक फंक्शन कॉल द्यावा लागतो.
म्हणजे एंट्रीसाठी एंट्री द्यायची आपल्याला इथपर्यंत, मग तो पुढं फिरत राहत आतमध्ये गेल्यानंतर, एवढंच आहे. माझं त्यासाठी मी इथे कॉल करतो त्याला सिम्पल ॲडिशनला कॉल केलं मी, बघा इकडे. ओके, फंक्शनला कॉल केलं, एंटर करतोय. यू कॅन सी की खूप वेळेस काय पहिल्यांदा काय झालं असेल बघा बरं. चला, याला कॉल दिला फर्स्ट टाइम, मग काय झालं, हे प्रिंट झालं. फंक्शनमध्ये गेला तो, इथे पाहिलं ही लाईन इग्नोर केली, ही केली इग्नोर, हे प्रिंट करून टाकलं त्याने. बरं, प्रिंट केलं त्याने. देन ते काय भेटलं त्याला त्यानंतर त्याला असं दिसलं की यार परत एकदा मलाच कॉल केलाय, स्वतःलाच कॉल केलाय. मग आता ॲडिशनला कॉल केला, मग कुठे जाणार हा, परत वरती जाणार इथून आणि बेकबे परत पहिल्यापासून चालू. परत हे बघितलं त्यांनी, परत हे बघितलं, परत हे प्रिंट केलं. परत स्वतःला कॉल केला, परत प्रिंट करत गेला, स्वतःला कॉल केला, परत प्रिंट केला, स्वतःला कॉल केला, परत प्रिंट केला. असं करत 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 हे थांबणार नाही. बघा इकडे एकदम लास्टपर्यंत गेलो आणि लास्टला त्याने काय सांगितलं, आता आपल्याला लास्टला इथं आल्यानंतर रिकर्शन एरर आला. आपल्याला काहीतरी एरर आलाय. एरर काय सांगतो आपल्या इथे, वाचा खाली. मॅक्सिमम रिकर्शन डेप्थ एक्सिडेड. मग ते असं म्हणतायत की एका फंक्शनमध्ये तुम्ही स्वतःला कॉल करताय याचं काहीतरी लिमिट आहे. असं तुम्ही कंटिन्युअसली नाही करू शकत. मग जर तुम्ही हा कोड असा लिहून सोडून जर दिला, ओके, जर काही त्यांनी हँडल केलं नसतं, तुम्ही असा कोड लिहून सोडून दिला, तर तुम्ही कितीही वर्ष जगत राहा, हा कोड तसा चालू राहणार. तुम्ही मेले तरी तुमच्या काय लहान लहान पोरं, त्यांची मुलं, त्यांची मुलं, जोपर्यंत मानव वस्ती आहे तोपर्यंत किंवा टेक्नॉलॉजी आहे तोपर्यंत हा कोड तसा चालू राहणार. का? कारण आपण याला थांबवलंच नाहीये. स्वतःला कॉल करत 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 गेला. एकदा आपण मोटर स्टार्ट केली की कसं भन्नाट चालतं, तसंच इकडे हा कोड चाललेला आहे, हा कधीच थांबत नाही. मग यासाठी काय केलं यांनी, पायथन म्हणते की नाही यार असं नाही करायचं तुम्ही, आम्ही काहीतरी लिमिट देतो तुम्हाला, की एवढ्या वेळेस जर रिकर्शन झालं एकामेकामध्ये कॉल करत गेला तर आमची काहीतरी लिमिट आहे. ती लिमिट जर तुम्ही क्रॉस केली तर आम्ही कोड थांबवून देणार तुमचा, आम्ही कोड तुमचा स्टॉप करणार आणि तुम्हाला असा एरर देणार. काय देणार एरर? रिकर्शन एरर. आणि त्यासोबत मेसेज दिला त्यांनी आपल्याला की मॅक्सिमम रिकर्शन डेप्थ एक्सिडेड. सो जर तुम्हाला कोणी विचारलं की रिकर्शन एरर काय असतो पायथनमध्ये, तर त्याला सिम्पली सांगायचं आहे मराठीमध्ये, बाबा की हे बघ, जर तू एखादं फंक्शन रिकर्शनमध्ये लिहिलं किंवा रिकर्शन तू घडवून आणलं फंक्शनला स्वतःच तू बॉडीमध्ये कॉल करत गेला आणि काहीतरी गोष्टी प्रिंट करत गेला किंवा चालू झालं तो रिकर्शन, सो एका पॉईंटला जाऊन तुमचा कंपायलर वैतागणार आहे. तुमच्याकडे एवढी मेमरी नाही आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन नवीन गोष्टीचं त्याच गोष्टीचा डेटा स्टोअर करता, एवढी मेमरी नाही आहे आपल्याकडे. मग ॲट अ सर्टन पॉईंट तुमचा कोड ब्रेक होणार आहे, थांबणार आहे तुमचा कोड आणि तुम्हाला एरर येणार आहे. आणि तो एरर असतो रिकर्शन एरर. आणि त्यावेळेस सांगता आपल्याला की मॅक्सिमम रिकर्शन डेप्थ एक्सिडेड. ओके, एवढं सिम्पल आहे. आपला डेटा संपल्यानंतर कसं सांगतं आपल्याला की मॅक्सिमम डेटा एक्सिडेड, त्यानंतर आपला हळूहळू चाल सगळं, तसं इकडे आणि बंद करून टाकलं यांनी. ओके, समजलं रिकर्शन काय असतं? चला चॅटमध्ये सांगायचं क्लिअर असेल तर प्रत्येकाला. रिकर्शन म्हणजे स्वतःच्याच बॉडीमध्ये स्वतःला कॉल करणे, याला रिकर्शन असं म्हणतात. याचे काहीतरी पर्टिक्युलर मिनिंग आहे, त्यामुळे याला यूज केलं जातं. पण काय की जस्ट सिम्पल वेमध्ये असं आहे रिकर्शन, असं दिसतं आपल्याला. आणि जर आपण ते हँडल केलं नाही प्रॉपरली तर आपल्याला असं दिसतं. चला क्लिअर. रिकर्शन विसरणार नाही आता परत कोणी कधीच. सिम्पल डेफिनेशन आहे, पण त्याचं मिनिंग पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय डेफिनेशन आहे? स्वतःच्या बॉडीमध्ये स्वतःला कॉल करणे. इंग्लिशमध्ये लिहितो बाबांनो इकडे, कॉलिंग अ फंक्शन इन इट्स बॉडी इज कॉल्ड अ रिकर्शन. त्याला रिकर्शन असं म्हणतात. मग आता सगळ्यांचं मला तुमचं मत पाहिजे. मला सांगा, जर आपण रिकर्शन वापरलं, ओके, आणि रिकर्शन चालत गेलं, तुम्हाला असं वाटतं का की ॲट अ सर्टन पॉईंट आपल्याला सांगावं लागणार आहे त्याला की कधी थांबायचं ते? चला, असं वाटतं मला की आपल्याला स्वतः सांगावं लागणार आहे की कधी रिकर्शन थांबवायचं. चला, प्रत्येकाने सांगायचं ॲटमध्ये. असं मान्य आहे का तुम्हाला की आपल्याला कधी ना कधी जाऊन तरी या रिकर्शनला थांबावं लागणार आहे आपल्या पद्धतीने, आपल्याकडून? हा, तो कंपायलर जो तुमचा किंवा पायथन आहे ते स्वतःहून थांबवणारच आहे. तर तुम्ही नाही हँडल केलं तर ते पुढे जाऊन तुम्हाला एरर देणारच आहे. पण ॲटलिस्ट ही आपली जबाबदारी आहे, इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक शुअर दॅट युअर रिकर्शन स्टॉप्स ॲट सर्टन लेवल. कुठल्या तरी एका लेवलला, कुठल्या तरी एका स्टेजला आपल्याला मेक शुअर करणं आहे की आपलं रिकर्शन थांबणार आहे. बरं,
मग यासाठी तुम्हाला काय द्यावं लागतं रे? एक बघा, रिकर्शन नीड्स काय लागतं त्याला, एक स्टॉपिंग कंडिशन. स्टॉपिंग कंडिशन म्हणजे कधी थांबायचं. सिंपल. काय द्यावं लागतं आपल्याला, कधी थांबायचं हे सांगावं लागतं त्याला. एकदम परफेक्ट. ओके 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 ओके. मग आता ही कंडिशन आपण कशी देऊ शकतो मला सांगा. पायथनमध्ये किंवा कुठल्याही लँग्वेज जर आपल्याला कंडिशन द्यायची असेल किंवा कंडिशनच्या बेसिसवरती आपल्याला ठरवायचं आहे की आता आपल्याला थांबायचं आहे की नाही थांबायचं, त्यावेळेस काय वापरायचं आपण, आपण शिकलेलो आहे ही कंडिशन आहे. ओके, या कंडिशनच्या बेसिसवरती आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सांगायचं आहे स्टॉप रिकर्शन आणि इकडं कंटिन्यू रिकर्शन. हे जर आपल्याला असं करायचं असेल, एकतर आपल्याला या बाजूला जायचंय किंवा या बाजूला जायचंय, हे जर तुम्हाला करायचं असेल तर आपण कोणती कॉन्सेप्ट वापरतो, आपण हे ऑलरेडी शिकलेलो आहे. हे नाही तर ते, हे नाही तर ते. व्हेरी गुड व्हेरी गुड. निखिलने सांगितलं आपल्याला की आपण कंडिशनल स्टेटमेंटचा वापर करायचा. सो कंडिशनल स्टेटमेंट्स कोणत्या कोणत्या आहे, कंडिशनल स्टेटमेंट्स. ओके, त्यामध्ये आपण काय यूज करायचं, इफ आणि एल्स. ओके, यांचा वापर करायचा आणि एक कंडिशन लिहायची. बघा, कंडिशन जर ट्रू झाली तर आपण काय करणार, रिकर्शन स्टॉप करून देणार असं आपण समजायचं. आणि कंडिशन जर फेल होत राहिली तर कंटिन्यू रिकर्शन आपलं चालेल. बरं, कसं दिसणार हे आता आपल्याला. फॉर एक्झाम्पल हे आपलं फंक्शन आहे डेफ ॲडिशन. ओके, ॲडिशन नावाचं फंक्शन आहे माझ्याकडे. हे इथून स्टार्ट होतंय आणि इथे संपतंय. फॉर एक्झाम्पल हा आपला बॉक्स आहे, एवढा मोठा बॉक्स आहे आपला. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे मला, एक दोन गोष्टी लिहितो मी. एका बॉक्समध्ये असं लिहितो काय, स्टॉप रिकर्शन, आणि एका बॉक्समध्ये लिहितो कंटिन्यू रिकर्शन. ओके, आता ही कंडिशन देणे माझ्या हातामध्ये. मग आता मी राजा आहे, मी ठरवणार की मला कधी थांबवायचं कधी चालू करून द्यायचं. मी असं सांगतो की जर, बघा इकडे कसं लिहितो मी, इफ, हे बाबा लिही ना, इफ, आता कुठला पण नंबर घेतला फॉर एक्झाम्पल, इफ ए इक्वल टू 5, जर ए ची किंमत 5 असली त्यावेळेस तुम्हाला रिकर्शन थांबवायचं आहे. मग हा ए काय आहे, ए मध्ये व्हॅल्यू कुठे येणार, काय येणार, ही माझी जबाबदारी. ही मला युजरकडून घ्यायचं आहे, ए मला स्वतःहून त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची, काय करायचं आहे, ही माझी सर्व जबाबदारी आहे. पण मला असं सांगायचं आहे तुम्हाला की जर बघा ए ची किंमत ही जर 5 असली तर त्यावेळेस काय करायचं मला, जर ही कंडिशन ट्रू झाली तर त्यावेळेस मला स्टॉप करायचं रिकर्शन, मला थांबवायचं रिकर्शन. एल्स काय होणार, एल्स एल्स कंटिन्यू होत जाईल रिकर्शन. हे तर आपल्याला करायचं आहे. मग आपण जर याला ॲज अ स्टॉपिंग कंडिशन कन्सिडर करतोय, मग आता हे आपण थोडंसं ना इम्प्लिमेंट करून बघूया की आपल्याला सक्सेस भेटतंय की नाही भेटत आहे. आणि जर नाही भेटलं आपल्याला सक्सेस तर आपल्याला याच्यामध्ये काय चेंजेस करावे लागतील ते पण मी तुम्हाला सांगतो. इथपर्यंत हा कोड सगळ्यांना समजलाय. स्टॉप करायचं रिकर्शन, स्टॉप करायचं म्हणजे कॉल नाही करायचं सिंपल, आणि कंटिन्यू करायचं म्हणजे काय, कॉल करायचं, या ठिकाणी जायचं आणि परत त्याच फंक्शनला कॉल करायचं एल्समध्ये. झालं, कंडिशन जर ट्रू झाली तर स्टॉप होईल रिकर्शन आपलं, आणि जर नाही झाली तर आपण काय करणार, सिंपल कंटिन्यू करायचं रिकर्शन. आता स्टॉप करायचं असेल मग काय करतो आपण, जर तुम्हाला स्टॉप करायचं, सिम्पली तुमचं रिकर्शन स्टॉप करायचं आहे, आपण काय करून द्या, रिटर्न करून द्यायचं. फंक्शनचं काम झालं. ज्या वेळेस तुमच्या फंक्शनला असं दिसतं की रिटर्न कीवर्ड आला म्हणजे त्याला समजतं की आता आपल्याला जो काय रिझल्ट आत्तापर्यंत आपल्याला भेटलेला आहे तो मला रिटर्न करून टाकायचा, म्हणजे आपल्या फंक्शनचं काम संपलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचं, इथे करायचं आपल्याला रिटर्न. सिंपल. जरी हा पॉईंट समजला नाही आत्तापर्यंत, हे जस्ट मी टाईप करून दाखवतो तुम्हाला, आणि आपण प्रॅक्टिकली बघूया की कसं आहे रिकर्शन आणि कसं त्याला थांबवायचं, आणि जो पण काही सोल्युशन आत्तापर्यंत आपण तयार केलेलं आहे ते वर्क होतंय का, नाही वर्क झालं तर काय त्यामध्ये बदल करायचे ते पण आपण बघू. चला जाऊया इकडे आपल्या कोडमध्ये, आणि आपल्याला बघायचं आहे आता स्टॉपिंग कंडिशन. हा एक टॉपिक बघायचा आपल्याला, रिकर्शन काय असते, स्टॉपिंग कंडिशन.
का टाकावी लागली आपल्याला मित्रांनो? कारण जर तुम्ही स्टॉपिंग कंडिशन टाकली नाही तर कंटिन्युअसली तुमचा कोड एक्झिक्यूट होत राहील, एकामध्ये स्वतःलाच कॉल करत जाईल आणि एका सर्टन पॉईंटला एरर होईल, तुमचा प्रोग्राम कायमचा बंद पडेल आणि तुम्हाला एरर येतो, रिकर्शन एरर. आणि जे काही तुम्ही मॅक्सिमम लिमिट आहे रिकर्शनचं, जेवढी काय डेप्थ आहे ती एक्सीड होऊन जाते. चला, याच्या मागचं मी कारण तुम्हाला सांगणार आहे, ते आपण बघू. स्टॉपिंग कंडिशन. सो आता मी सेम इकडे लिहिणार, तेच फंक्शन आहे ॲडिशन. ओके, ॲडिशन आहे आणि त्याच्यानंतर इथे या आणि आता इफ एल्स इकडे लावायचं आहे मला. ओके, चला, मी काय सांगितलं तुम्हाला? इफ आपण असं लिहायचं इकडे की इफ सर एची किंमत ए इक्वल टू 5 जर भेटला, ए इक्वल टू 5 भेटला तर काय करायचं मला? इकडे स्टॉप करायचं आहे. स्टॉप म्हणजेच काय? रिटर्न करून द्यायचं. ओके, डन. आणि जर एल्समध्ये काय लिहिणार मग आपण? जर ही कंडिशन फॉल्स झाली बाबा, इफच्या ब्लॉकमध्ये मग कोड जाणार नाही आपला. एल्सच्या ब्लॉकमध्ये काय करणार? परत त्याच फंक्शनला मी कॉल करतो, ॲडिशन. बघा, स्वतःलाच कॉल केला मी. ओके, बघूया आता आपलं हे सक्सेसफुल होतंय की नाही होतंय. त्याआधी आपल्याला काय एरर येतात ते पण बघू. आणि सिम्पल लास्टला मी याला एकदा कॉल करून देतो. याला कॉल केला, एकदा ट्रिगर करायची, 24 करायची आपण, मग पुढे काय होते बघू. केलं मी, आपल्याला एरर आला. तो एरर असं म्हणतोय की यार तुम्ही ए तर वापरला इथे, हा ए इक्वल टू 5, पण तो आपल्याला विचारतोय की काय बाबा हे ए काय आहे? तुम्ही ए डिफाईनच केलं नाही, तुम्ही सांगितलंच नाही की एमध्ये काय व्हॅल्यू आहे, की नेमकं काय आहे, ए युजरकडून घेतोय, कुठून घेतोय, काय घेतोय, हे सांगितलं नाही. मग आता ही पहिली चूक झाली आपली, ती आपल्याला सुधारायची. काय करायचं? हे कॉपी करा, मी चुका तशाच राहू देतोय बरं, इथे ॲज इट इज राहू देणार मी. इथे आलो मी पहिले तर सांगणार ए काय आहे. सो एमध्ये व्हॅल्यू किती आहे माझी? एमध्ये व्हॅल्यू आहे माझी फॉर एक्झाम्पल 10 आहे एमध्ये व्हॅल्यू, किंवा 10 घेऊयात आपण, 1 घेऊयात, चला 1 घेणार आपण व्हॅल्यू. आणि आता त्याला माहिती आहे की एमध्ये काय आहे? 1 आहे. आता आय थिंक परफेक्ट चालायला पाहिजे आपलं. आता जर मी इकडे ॲडिशनला इकडे परत एकदा कॉल केला, आता काय होतंय बघा, परत एकदा आपल्याला सेम एरर आला. एरर असा आला की ते सांगतायत की तुम्ही परत एकदा मॅक्सिमम रिकर्शन लिमिट जे आहे ते एक्सीड केलेलं आहे. म्हणजे अजूनसुद्धा आपण आपल्या मर्जीनुसार आपल्या रिकर्शनला थांबवू शकलेलो नाहीये. याचं कारण कसं आहे ते मी तुम्हाला सांगणार आता. चला, इथे जा, इथे या आणि हा कोड मी इकडे पेस्ट करतो आणि याच्यावर थोडंसं आपण आपलं डोकं लावूया की काय याच्यामध्ये चूक झाली आपली आणि कसं सुधारणा केली पाहिजे. हे झालं आणि 26 परफेक्ट राहील आपल्यासाठी. ओके, गुड. सो बघा काय झालं आता, आपण एकदम स्टार्टपासून बघूया. सो इकडे ॲडिशनला आपण कॉल दिला. ओके, दिला कॉल, कुठे गेला कंट्रोल? आपला कंट्रोल सीधा असा इथून इथे गेला. त्याच्या आधी एमध्ये काय आहे बघा, एमध्ये 1 ही व्हॅल्यू आहे. बरं ठीक आहे, इथं आला, इथे तुम्ही बघितलं इफ 1 इक्वल टू 5, हे ट्रू आहे की फॉल्स आहे? व्हॉट इज दिस? दिस इज फॉल्स. हे फॉल्स आहे. फॉल्स झालं म्हणून या ब्लॉकमध्ये कोड जाणार आहे का आपला? नाही जाणार. फॉल्स असल्यानंतर इकडे जातो कोड आपला, एल्समध्ये जातो. एल्समध्ये काय बघितलं त्याने? परत ॲडिशनला कॉल केला. अच्छा, परत वरती आला तो, परत फंक्शनमध्ये गेला, परत बघितलं काय? इफ ए इक्वल टू 5, परत त्याने चेक केलं इफ 1 इक्वल टू 5, हे परत त्याला फॉल्स भेटलं. आणि असं तो करत 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 जितक्या पण वेळेस जाताल तितक्या पण वेळेस तुम्हाला हा इफ 1 इक्वल टू 5 हा नेहमी तुम्हाला फॉल्स भेटणार आहे, इनफायनाईट टाईम. बघा, हे कंटिन्युअसली असं होत राहणार, एन नंबर ऑफ टाइम हे होत राहणार. कुठपर्यंत होत राहणार? अप टू रिकर्शन एरर. रिकर्शनचा एरर येत नाही तोपर्यंत ही गोष्ट होत राहणार तुमची. म्हणजे आपल्याला समजलं की सगळा खेळ कशावरती डिपेंड आहे? आता सगळा खेळ या कंडिशनवरती डिपेंड आहे. ही कंडिशन माझी कायम फॉल्स होते. म्हणजे एची जी काही व्हॅल्यू आहे ना, 1 ही व्हॅल्यू आहे माझी, ही सारखीच राहते काय प्रत्येक ज्यावेळेस आपण कॉल करतो ना, प्रत्येक वेळेस व्हॅल्यू एकच राहणार, म्हणजे एकच राहते. मग आपल्याला असं नको आहे. आपल्याला दरवेळेस आपण ज्यावेळेस फंक्शनला कॉल करतोय ना, त्यावेळेस आपल्याला ही व्हॅल्यू एकनी वाढवावं लागणार आहे आता. बघा, तरच होईल ना, की पहिल्यांदा आपण जर 1 इक्वल टू 5 केलं, फॉल्स आहे बाबा, ठीक आहे. नेक्स्ट टाइम आपल्याला काय करावं लागणार? ए इक्वल टू ए प्लस 1 करावं लागणार आहे. एमध्ये एक वाढवायचा, म्हणजे काय होईल? आता नेक्स्ट असं चेक होईल, 2 इक्वल टू 5 आहे का? नाही आहे. मग परत एक वाढवा त्यामध्ये. इफ 3 इक्वल टू 5 आहे का? नाही आहे. मग परत एक वाढवा. इफ 4 इक्वल टू 5 आहे का? नाही आहे. परत एक वाढवा. इफ, आता बघा, इफ 5 इक्वल टू 5 आहे का? येस, आता आहे. म्हणजे या कंडिशनला ज्यावेळेस 5 इक्वल टू 5 होणार, याची किंमत 5 होणार, त्यावेळेस आपला कोड मध्ये जाणार आणि आपलं रिकर्शन स्टॉप होणार.
म्हणजे टोटल आपल्याकडे बघा, पहिल्या वेळेस तर काय, इफ ए 1 इक्वल टू 5 असं आहे, त्यावेळेस फॉल्स होणार आहे ऑब्व्हियसली. सो एकदा आपलं फंक्शन कॉल होणार, दुसऱ्यांदी होणार, तिसऱ्यांदी होणार, चौथ्यांदी होणार आणि पाचव्यांदी होण्याच्या आधीच आपण एक कंडिशन चेक करतोय की ए इक्वल टू 5 आहे की नाही. त्यावेळेस आपल्याला भेटणार 5 इक्वल टू 5 आणि मग स्टॉप होणार आपलं. सिम्पल. म्हणजे पहिल्या 4 वेळेस आपल्याला इकडे कंट्रोल आला आता, की मी 4 वेळेस जर मला कॉल करायचं असेल किंवा 5 वेळेस कॉल करायचं आहे, व्हॉट एव्हर, त्या हिशोबाने मला कंडिशन लिहावी लागणार आहे. मग आता आपलं एक सिम्पल काम राहिलं इथे, की जर एची व्हॅल्यू आपण वाढवत नाहीये, तर ती कुठं ना कुठं तरी आपल्याला एची व्हॅल्यू वाढवावी लागणार आहे. मग ती कुठे वाढवायची ते थोडंसं आपण डोकं लावतो. चला बघा, आता काय होणार आहे, मध्ये तर आपला कंट्रोल जाईल का? नाही जाणार. ही कंडिशन ट्रू होणार नाही तोपर्यंत आपला कंट्रोलमध्ये जाणार नाहीये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू वाढवून काही फायदा आहे का? काहीच फायदा नाही आहे. कारण जोपर्यंत इथून पुढे जात नाही तोपर्यंत आपण हे स्टॉप आणि रिटर्नपर्यंत जाणार नाहीच आहे. म्हणजे हा आपला ऑप्शन गेला. इथे खाली आहे एल्समध्ये. एल्समध्ये आपला कंट्रोल जाणार आहे का? हो जाणार आहे. ज्यावेळेस कंडिशन फॉल्स होते ना, त्यावेळेस आपला एल्समध्ये कंट्रोल जातो. मग हा जो काही फंक्शन आहे याला कॉल करण्याच्या आधी मी एक सिंपल काम करणार. जस्ट ए इक्वल टू ए प्लस 1 करणार. फंक्शन कॉल करायच्या आधी मी एकदा काय करतोय, एची व्हॅल्यू 1 ने वाढवणार फक्त. आणि मग काय होणार बघा, पहिल्या वेळेस ए इक्वल टू 1 आहे, सो 1 इक्वल टू 5 चेक होणार. काय आहे? फॉल्स आहे. मग एल्समध्ये आला. एल्समध्ये आल्यानंतर काय दिसलं त्याला, अच्छा 1 ने वाढवायची का व्हॅल्यू? वाढवा बरं. चला 2 इक्वल टू 5 काय? फॉल्स. नाही गेला. 3 इक्वल टू 5 नाही गेला. 4 इक्वल टू 5 नाही गेला इफमध्ये. आणि 5 इक्वल टू 5 अच्छा करेक्ट. आता तो जाईल या बॉक्समध्ये आणि तुमचं रिकर्शन आहे किंवा तुमचं जे काही टोटल फंक्शन आहे ते रिटर्न करून टाकेल. संपवेल मग ते सगळा खेळ तुमचा. सो असं आपल्याला टेक्निक लावायचे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एल्स ब्लॉकमध्ये आपल्याला ए प्लस 1 म्हणजे एमध्ये जस्ट आपल्याला 1 ने इन्क्रीज करायचं दरवेळेस ज्यावेळेस आपण फंक्शनला कॉल करणार आहे त्यावेळेस. सो असं तुम्हाला हेच आहे लॉजिक बिल्डिंग. इथंच मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं असतं की इथे करायचं इथे करायचं नाहीये. जितक्या डेप्थमध्ये तुम्ही सिंपल प्रॉब्लेम्स अंडरस्टँड करून घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल. पेन आणि पेपरवरती डायरेक्टली कोड द्यायला जायचं नाहीये. त्यामुळे मुद्दाम काय केलं मी आधी आधी आपण एरर शोधले की कसा फ्लो आला, काय गरज आहे आपल्याला, कोणत्या कोणत्या गोष्टींची आपल्याला गरज आहे, कुठे त्या लिहायच्या आणि का बरं वाढवायचंय हे सांगितलंय तुम्हाला. सो अशा वेने जर तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना, तर तुमची लॉजिक जे काही लॉजिक बिल्डिंग आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे प्रॉब्लेम सॉल्विंग. असं अशा वेने एकदम डेप्थमध्ये जाऊन पहिले 40-50 प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सांगतोय. जेवढे पण प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करा त्यातले पहिले 40-50 प्रॉब्लेम्स पेन आणि पेपरवरती सॉल्व्ह करा. कोड नाही लिहायचा पेन पेपरवरती, फ्लो लिहायचा फ्लो. ओके, सुडो कोड लिहायचा, छोटा छोटा कोड लिहायचा आणि फ्लो लिहायचा. ॲरो करायची, कंट्रोल माझा असं जाणार आहे, त्यानंतर माझे कंडिशन अशा होणार आहे, हे जाणार आहे आणि मग मी एका पॉईंटला जाऊन कंडिशन माझी ट्रू होणार आणि मग काय होणार ही सवय लावून घ्या आधी. लॉजिक इम्प्रूव्ह करायचं असेल तर ही सवय लावून घ्या, तर आणि तरच तुमचा फायदा होणार आहे. अदरवाईज जर तुम्ही डायरेक्टली कोड करायला गेले प्रॉब्लेम बघून, तर मग तुमचं काही खरं नाही. मग तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील, तुम्हाला ते सॉल्व्ह करूशी वाटणार नाही, तुम्ही थकून जाल आणि तुम्ही गिवअप करताल आणि मग परत कोणाला तरी विचारताल की हाऊ टू इम्प्रूव्ह लॉजिक. ती पहिली स्टेज हीच आहे, ती की सगळ्या गोष्टी रॉ ठेवायच्या एकदम एकदम डेप्थमध्ये जायचं आणि मग स्टडी करायचं प्रत्येक गोष्टीचा. चला आपण आपल्या टॉपिककडे येऊया आता. तर आपल्याला समजलेलं आहे की आपण अशा पद्धतीने आपलं रिकर्शन हे स्टॉप करू शकतो आणि कुठे ॲड करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं, याचं कारण पण सांगितलं आणि का बरं आपण ते कारणापर्यंत कसं पोहोचलो हे पण आपण बघितलेलं आहे. इथे जा आता. काय हे अनटायटल, हां. आणि सिम्पल इथे यायचं. मी हे परत कॉपी करतो ॲज इट इज. हा सगळा फ्लो राहू द्या तुमच्याकडे, मी हे पोस्ट करून देईल सगळं. एल्समध्ये ॲडिशन फंक्शनला कॉल द्यायच्या आधी जस्ट ए इक्वल टू ए प्लस 1 करा. आता बघूया आपण. ओके. आणि हां यार, ह्या फंक्शनला आपल्याला काहीतरी सांगावं लागणार ना, की काहीतरी प्रिंट कर, हे कर, ते कर. आपल्याला समजेल कसं की काय प्रिंट झालं आहे ते, किंवा काय हे फंक्शन आपल्याला सांगतंय. सो कुठे प्रिंट करायचं आता? इफ इथं मध्ये नको करायला, आय थिंक इथं करतो मी मध्ये. प्रिंट आय एम इनसाइड addition function and value of a is काय आहे व्हॅल्यू ऑफ ए. मी इकडे एफ स्ट्रिंग यूज करतोय बरं. दिस
परफेक्ट. ओके, आय थिंक इथं ए आपण डायरेक्टली वापरू शकतो, असं काही गरज नाही आपल्याला. व्हॅल्यू ऑफ ए ही एची व्हॅल्यू पण आपण प्रिंट करून बघूया काय आहे. मी असं केलं आहे आणि जस्ट कॉल करून टाकूया फंक्शनला, आपण ट्रिगर करून देऊया सो दॅट ते स्टार्ट होईल. स्टार्ट झालं, काय झालं तो म्हणतोय कॅनॉट ॲक्सेस लोकल व्हेरिएबल ए वेअर इट इज नॉट असोसिएटेड विथ अ व्हॅल्यू. काय झालं इथं याला आता, अच्छा 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 अच्छा, या एला ॲक्सेस नाही करू शकत बोलतोय तो, का बरं, काय प्रॉब्लेम आहे हे प्रिंट मी काढून टाकतो थोड्या वेळासाठी आणि बघूया आता काय आपल्याला इश्यू आला आणि तो आपण कसा सॉल्व्ह करायचा. कॅनॉट ॲक्सेस लोकल व्हेरिएबल ए इट इज नॉट असोसिएटेड विथ अ व्हॅल्यू. अरे आहे की याला ए इक्वल टू 1 आहे ना ऑलरेडी दिलेला, काय प्रॉब्लेम आहे याचा. टेफ ॲडिशन ए इक्वल टू 5 आहे, ए इक्वल टू ए प्लस 1 काय बरं, चला हेल्प मी कमॉन. सिम्पल आहे एकदम, एकदम छोटी मिस्टेक आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर बोलतोय की त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही 3 लाईन नंबरला जे काही इकडे यूज करताय ए इक्वल टू 5, तर त्यामध्ये तो कॅनॉट ॲक्सेस लोकल व्हेरिएबल ए व्हेअर इट इज नॉट असोसिएटेड विथ अ व्हॅल्यू. की तो म्हणतो या ठिकाणी तुम्ही एला ॲक्सेस नाही करू शकत, एचा वापर नाही करू शकत तुम्ही या ठिकाणी, असं त्याचं म्हणणं आहे आपल्याला. तर ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हाऊ टू डू इट. चलो, एनिथिंग, काही सजेशन आहे तुमचं? चला, आजच्या क्लासमध्ये खूप जास्त लर्निंग भेटणार आहेत आपल्याला आणि भेटलेले आहेत ऑलरेडी आपल्याला, काय चुका आपण करतो कसं नाही करायचं. आता इथपर्यंत आपण आलेलो आहे. बघा एवढा सिम्पल प्रॉब्लेम आहे, मी एकदम फास्टमध्ये घेऊ शकत होतो सिम्पल सांगून पण नाही, ॲटलिस्ट आपल्याला कोअरपर्यंत जायचं आहे रिकर्शनच्या आणि आपले जे काही लोकल ग्लोबल व्हेरिएबल्स काय स्कोप असतो काही नाही हे पण आपल्याला यातून शिकायला भेटेल. मंगेश म्हणतात की पॅरामीटर पास करायचा. ओके ओके, मी एक काम करतो, हे इथं कॅन्सल करतो आणि इथे टाकतो, तिथे पण सेम आहे. हे काय झालं, पॅरामीटर पास करून तो होईलच रे, त्याचा काही इश्यू नाही आहे, पॅरामीटर पास करून तो होऊनच जाईल. पण हा हा मला असं वाटतं दिस इज ग्लोबल आहे, हा ग्लोबल, सो इट शुड बी ॲक्सेसिबल अक्रॉस एनी फंक्शन इन द तुमचं जे काय असेल ते तिथे. मग एला फंक्शनमध्ये डिफाईन करायचा, एला जर आपण फंक्शनमध्ये डिफाईन केलं, तसं करून बघूया चला, ते मे बी सोल्युशन असू शकतं आपलं, कारण तसं पण आपण एचा वापर बाहेर करत नाही आहे. अरे नाही ना, फंक्शनमध्ये कसं डिफाईन करणार त्याला परत, मग नेक्स्ट टाइम फंक्शन ज्यावेळेस कॉल होईल त्यावेळेस परत तीच व्हॅल्यू 1 होऊन जाईल, असं आहे, असं आहे, असं आहे. सो असं बघ, ए इक्वल टू 1, ए इक्वल टू 1 जर केलं मी इथे आणि इकडे एक डिफाईन केलं फंक्शन, फंक्शन ॲड स्मॉल फंक्शन आहे ए या एक्स वाय झेड असं फंक्शन आहे माझं. ओके, आणि त्या फंक्शनमध्ये मी असं इकडे लिहितोय सिम्पल, इफ ए इक्वल टू 1, हे सिम्पल प्रिंट हाय किंवा हे असं प्रिंट करतोय. ओके, आणि या फंक्शनला मी एक्स वाय झेडला कॉल करतो, एक्स वाय झेड. काय होतंय बघा, आता कॉल झालं हे व्यवस्थित, आता व्यवस्थित कॉल झालं आहे. सो ए इक्वल टू काय केलं मी 1 केला आणि इकडे डेफ केलं मी ॲडिशन. ओके, ॲडिशन 2, नवीन फंक्शन क्रिएट करूया आपण ॲडिशन 2, आणि ह्याच्यामध्ये आता मला इथे कंडिशन लावायची या ठिकाणी, इफ ए इक्वल टू 5, याची किंमत जर 5 असली तर काय करा, रिटर्न करून टाका. ओके, आणि जर नसली एल्समध्ये काय करायचं आहे आपल्याला, एल्समध्ये सिम्पल प्रिंट करायचं आहे की आय एम इनसाइड फंक्शन. ओके, दॅट्स इट, आपण एवढंच सांगूया त्याला. आणि त्यानंतर ए इक्वल टू ए प्लस 1 करणार आणि सिम्पल त्यानंतर ॲडिशनला परत एकदा कॉल करायचं, ॲडिशन TWO. ओके, कॉल केला आणि आता मी ॲडिशन TWOला बाहेरून एक ट्रिगर देतोय, म्हणजे कॉल करतोय सिम्पली.
आता वी कॅन सी आपल्याला परत एक एरर आला. तो बोलतोय आता तुम्ही ॲक्सेस नाही करू शकत आहे. बघा म्हणजे किती दोगला बिहेवियर याचा. मी इथं वरती केलं बघा. इथे वरती मी असं करू शकत होतो हे सगळं परत तेच. पण तुम्हाला हे नाही करू देते, इकडे ॲक्सेस नाही करू देते. याचं कारण आपल्याला शोधायचं आहे. चला आहे, वेळ आहे आपल्याकडे. एवढं शिकायचं आहे आपल्यालाच. आणि तुम्हाला मी सांगणार आहे, ट्री सांगतो कसं वर्क करतं बॅकएंडला. चला हेल्प करायची. कुठूनही शोधा, कसंही शोधा, मला सांगायचं आन्सर कसं आहे. एल्स लूप ग्लोबल व्हेरिएबल्सला ओव्हरराईड नाही करत आहे वाटतं. बर, कसं नाही करत आहे? कसं नाही करणार एल्स? हाऊ? आपण इथून जर काढलं मी याला, बरं, इथून काढलं आणि याला मी झिरोने स्टार्ट करतो आता. आणि इथं म्हणतो मी ए इक्वल टू ए प्लस 1. हां, नाही. तुम्हाला स्टील कॅनॉट ॲक्सेस लोकल व्हेरिएबल ए वेअर इट इज नॉट असोसिएटेड विथ अ व्हॅल्यू. ए इक्वल टू ए प्लस 1 असं का सांगतोय मला तो? मी जर इकडे हे नाही यूज केलं काय, ओके, आता मी यूज करतोय तरी पण मला तेच सांगतोय वरती. इथे इथे जा आणि हे आहे. आता सांगतोय म्हणजे तो आपल्याला काय सांगतोय की तुम्ही मॉडिफिकेशन करताय व्हॅल्यूमध्ये, ते चुकीचं आहे असं म्हणतात सिम्पल. एल्स काय सांगितले मंगेश म्हणतात की एल्स मधलं ए लोकल व्हेरिएबल झाला आणि फंक्शनच्या बाहेरचा ग्लोबल व्हेरिएबल झाला. परफेक्ट. याचा अर्थ यांनी कसा क्रिएट केला मित्रांनो बघा, सिम्पल, की ज्या वेळेस आपण बाहेरचा एखादा व्हेरिएबल आहे, ओके, तो यूज करतोय. सो ए इक्वल टू 5 जर आपण केला म्हणजे बाहेरचा वापर होणार सिम्पली आणि त्याचा यूज होतोय. पण ज्या मोमेंटला तुम्ही असं म्हणताय ना इकडे की ए इक्वल टू ए प्लस 1 असं म्हणताय, आता बघा हा ए कुठं आहे? हा ए आता कुठं झाला? हा झाला फंक्शनच्या आतमध्ये. आणि म्हणूनच आपल्याला काय शिकायचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला शिकायची आता ॲक्टिवेशन रेकॉर्ड. मला तुम्हाला इथपर्यंत आणायचं होतं की हा कोड आपला तोपर्यंत आपल्याला समजणार नाही जोपर्यंत आपल्याला ॲक्टिवेशन रेकॉर्ड काय असतो हे आपल्याला कळत नाही, तोपर्यंत इथे होणार. सो जाऊया आपण आता. नवीन कॉन्सेप्ट आहे आणि शॉर्ट आहे कॉन्सेप्ट एकदम. ॲक्टिवेशन रेकॉर्ड नक्की काय असतो आणि याच फंक्शनला आपण घेणार ॲक्टिवेशन रेकॉर्ड. ओके, ॲक्टिवेशन रेकॉर्ड म्हणजे काय? इट्स अ मेटा डेटा अबाउट फंक्शन. तुमच्या फंक्शनचा मेटा डेटा. मग याच्यामध्ये काय काय असतं? याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट असते तुमचे व्हेरिएबल्स. तुमच्या फंक्शनमध्ये कोणते व्हेरिएबल्स आहेत ते असतात. त्यानंतर कॉन्स्टंट्स असतात जे की पायथनमध्ये नाही आहेत. त्यानंतर असतात की कॉलबॅक. कॉलबॅक म्हणजे काय? कुठं आपल्याला जायचं आहे फंक्शन संपल्यानंतर. म्हणजेच काय? ॲड्रेस ऑफ कॉलिंग पॉईंट. ज्या ठिकाणी आपल्याला कॉल केलं आहे किंवा कॉलिंग पॉईंट, कॉलिंग लाईन, काही म्हणा तुम्ही, ज्या लाईनला कॉल केलं, ज्या पॉईंटपासून कॉल केलं तो ॲड्रेस असतो आपल्याला कुठे मागे जायचं आहे. आणि रिटर्न स्टेटमेंट्स असतात आणि बॉडी एक्झिक्युशन असतं आणि बॉडी असते फंक्शनची. म्हणजे काय त्याच्यामध्ये लॉजिक आहे काय नाही, त्या सगळ्या गोष्टी असतात. तर हा एवढा सगळा मिळून एक ॲक्टिवेशन रेकॉर्ड आपल्याला क्रिएट होतो. तर आपल्याला जे काही फंक्शन इकडे मी लिहिलं आहे आता हे वालं, सिम्पली मी याला कॉपी करतो. जस्ट कॉपी कंप्लीट थिंग, Ctrl+C, इथे या आणि ह्याला मी पेस्ट केलं इथे. ओके, आता याच्यासाठी मला लिहायचं का? सो पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की जेवढे पण तुमचे फंक्शन्स आहेत त्या फंक्शनचा मेटा डेटा आहे, ॲक्टिवेशन रेकॉर्ड आहे, हा नेमका कुठं स्टोअर असतो? रॅममध्ये असतो. एवढं तर मान्य आहे मला. हा कुठे स्टोअर्ड असतो? स्टोअर्ड इन रॅम. काय? स्टोअर्ड इन, पण रॅममध्ये पण एक जागा असते, एक स्ट्रक्चर असतं, त्याचं नाव आहे स्टॅक. काय आहे? स्टॅक. आणि स्टॅक हे एक डेटा स्ट्रक्चर सुद्धा आहे. तुम्ही जर डी ए सब्जेक्ट शिकला असेल तर तुम्हाला स्टॅक म्हणजे काय माहीत असेल. तुम्हाला सिम्पल सांगतो स्टॅक म्हणजे कशी रचना असते. स्टॅक म्हणजे असं आपण कॉईन असतं बघा, हे कॉईन आहेत फॉर एक्झाम्पल, एकावर एक कॉईन ठेवतो आपण लाईक दिस. हे झालं, दिस इज स्टॅक. ओके, स्टॅक असं स्ट्रक्चर असतं. आता स्टॅकमध्ये कसं असतं, एंट्री आपण इकडून टाकतो
वरतून एंट्री टाकत जातो आणि काढताना कशी काढतो आपण, परत टॉपपासूनच आपण काढतो. म्हणजे सिंपल नॉर्मल आपण बुक जर एकावरती ठेवल्या, सगळ्या बुक्स ठेवल्या आणि सगळ्यात पहिली जी बुक आपण ठेवली ती बुक कुठे जाणार, ती खाली जाणार. सगळ्यात पहिली बुक खाली जाणार आणि सगळ्यात शेवटी जी बुक आपण ठेवलेली आहे ती सगळ्यात आधी आपण वाचायसाठी बाहेर काढतो. असं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला जर जास्त अंडरस्टँडिंग करून घ्यायचं असेल तर तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघू शकतात. पण अशा पद्धतीने हा मेमरी असते आपली, स्टॅकची मेमरी. सो समजून घ्या की हा आपला स्टॅक आहे किंवा ही आपली अशी बकेट आहे बाबा. या बकेटमध्ये आपल्याला आता डेटा टाकायचा आहे 1 बाय 1. सो आता सगळ्यात आधी इथे ॲडिशन बघा, इथे कॉल गेला. ओके, ॲडिशन मी काय समजतो याला, हा आपला पहिला कॉल आहे, पहिला कॉल. आणि हा आपला झाला डेटा बघा, हा तुमचा मेटा डेटा. दिस इज ॲक्टिवेशन रेकॉर्ड, ॲक्टिवेशन रेकॉर्ड AR. ओके, दिस इज ॲक्टिवेशन रेकॉर्ड. मग यामध्ये काय काय येणार आता या फंक्शनबद्दल. सो ॲडिशन फंक्शनबद्दल बघू आपण. काय ॲडिशन फंक्शनबद्दल, आधी तर आपल्याकडे A=1 हा आपला ग्लोबल आहे. ओके, बघा इकडे ग्लोबल डेटा आहे, रॅममध्ये अशी व्हॅल्यू आहे त्याची A=1 असं आहे. आता पुढे गेलो आपण. पुढे गेल्यानंतर आपण काय बघितलं की इफ A=5 ही कंडिशन आहे. सो A=5 हे चेक केलं मी आणि नंतर काय स्टॉप आहे, रिटर्न आहे, सोडून द्या. त्यानंतर ॲडिशन परत एकदा स्वतःलाच कॉल केलं याने. सो इकडे ॲडिशन स्वतःला कॉल केले म्हटल्यानंतर हा झाला फर्स्ट कॉल. परत एकदा वरती जाणार, परत एकदा वरती गेला म्हणजे नवीन ॲक्टिवेशन रेकॉर्ड क्रिएट होणार. सो दिस इज, हा ओल्ड झाला आणि याच्यावरती अजून एक नवीन ॲक्टिवेशन रेकॉर्ड. सो हा आपला सेकंड ॲक्टिवेशन रेकॉर्ड 2. ह्याच्यामध्ये पण सेम गोष्टी असतात. आता इथे काय केलं होतं रे मी, A=A+1 केलं होतं इथे. मग आता काय झालंय बघा, आता ज्या वेळेस मी या फंक्शनमध्ये A=A+1 करतोय, म्हणजे हे असं म्हणतायत की या ॲक्टिवेशन रेकॉर्डमध्ये सुद्धा A आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, A=A+1 आपण करतोय. मग आता कन्फ्युजन झालं या ठिकाणी. आता कन्फ्युजन काय झालं की बाबा तुम्ही ए वापरताय. ए आपल्याकडे लोकल पण आहे एक, म्हणजे स्वतःचा पण आहे त्या फंक्शनचा, आपल्याकडे ग्लोबल पण आहे ए. मग नेमका कुठला वापरायचा अशा वेळेस, ज्या वेळेस अशी कंडिशन येते एखाद्या फंक्शनला की मला ग्लोबलचं वापरायचं आहे आता की मला लोकल वापरायचं आहे, त्यावेळेस फंक्शन लोकलचा वापर करतो. काय, लोकलचा वापर करतो. मग मला सांगा, असा आपल्याकडे ॲक्टिवेशन रेकॉर्ड आहे, हा आपण थोडासा एक्सपांड करूया. ओके, हा मोठा ॲक्टिवेशन रेकॉर्ड आहे. हा ग्लोबलची व्हॅल्यू आपली 1 आहे. आपण एक व्हेरिएबल लिहून ठेवला आहे, A=1 लिहून ठेवला आहे आणि आपण याच्यामध्ये असं म्हणतोय A=A+1. मग यांनी काय केलं, स्वतःचा पण एक ए इकडे क्रिएट करून ठेवला. ओके, दिस इज सेल्फ किंवा याला आपण लोकल म्हणूया आणि हा झाला तुमचा ग्लोबल. आणि मी तुम्हाला सांगितलं कंडिशन अशी आली ना की आपल्याला चूज करायचं आहे आता की मला लोकलला जायचं की ग्लोबलला जायचं. सो काय करते आपण, ॲक्टिवेशन रेकॉर्डमध्ये ऑलवेज प्रायोरिटी दिली जाते लोकलला. मग मला सांगा आता मित्रांनो, जर आपण लोकलमध्ये जर हा तयार करत असू किंवा हे इक्वेशन ॲड करत असू, एमध्ये 1 ॲड करतोय, सो लोकलमधला किंवा सेल्फमध्ये असलेला जो ए आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे का बरं, सांगा चॅटमध्ये. दिसते तुम्हाला इथे व्हॅल्यू कुठे, जो काही स्वतःचा ए आहे त्याचा लोकल फंक्शन स्वतःचा आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे का, सगळ्यांनी सांगायचं एव्हरीवन. चलो स्टार्ट टायपिंग इन द चॅट. तुम्हाला प्रश्न समजलाय माझा. प्रश्न एकदम सिंपल आहे की ग्लोबल जो आहे ए त्याच्यामध्ये 1 आहे, परफेक्ट. पण आता फंक्शनचा जो काही स्वतःचा डेटा आहे, स्वतःचा जो काही रेकॉर्ड आहे, त्यामध्ये मी असं लिहिलंय A=A+1, म्हणजे स्वतःचा पण त्याचा आता ए क्रिएट करायला आपण त्याला भाग पाडतोय. मग त्याने तो क्रिएट केला ए. आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे का, दिसते तुम्हाला व्हॅल्यू कुठे, चला लोकल व्हेरिएबल जो आहे ए त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे का त्या फंक्शनच्या. आणि हे कशामुळे क्रिएट झालं तर याच्यामुळे क्रिएट झालं, A=A+1 याच्यामुळे क्रिएट झालं. आता आपल्या सेल्फमध्ये व्हॅल्यू नाही आहे. सो लोकल ए बघा इकडे, लोकल ए डज नॉट हॅव व्हॅल्यू. मग जर व्हॅल्यूज नाही आहे त्याच्यामध्ये, सो दॅट A+1 कॅनॉट हॅपन. ओके, कॅनॉट हॅपन. आणि म्हणून आपल्याला इथे एक एरर येतोय आणि तो जो एरर असतो तो हा एरर आहे आपला. इधर आओ, आणि एरर कुठे गेला, हा एरर येतो असा की बाबा अनबाउंडेड लोकल एरर, म्हणजे लोकल जो काही तुमची व्हेरिएबल आहे बाबा त्याला व्हॅल्यूज नाही आहे काही, हा झाला तो एरर. इथे मी त्याला पेस्ट करतो.
अनबाउंडेड लोकल आणि थोडंसं इन्क्रीज करूया साईज आपण याची 18 करूया मे बी. ओके, हा तो एरर आहे. सिम्पल समजलं आता काय एरर येत होता प्रत्येकाला. चलो परफेक्ट. चला चला चला, इज दिस क्लिअर टू ऑल? चला मित्रांनो, समजलंय का तुम्हाला हे क्लिअर? का बरं हा एरर आला हे तुम्हाला समजलेलं आहे का? ओके, ठीक आहे ठीक आहे, व्हेरी गुड. मग आता आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे. हे तर आपल्याला करायचं आहे, तोच आपला शेवटचा. म्हणजे इथे तुम्हाला हे पण समजलं आहे आता की ॲक्टिवेशन रेकॉर्ड आहे. हा रिटर्न झाल्यानंतर काय होणार हे पण मी तुम्हाला सांगतो, बट विथ एक्झाम्पल आपल्याला जायचं आहे. इथपर्यंत आपल्याला समजलं की जेवढ्या पण वेळेस तुम्ही फंक्शनला कॉल करता त्यावेळेस एक नवीन ॲक्टिवेशन रेकॉर्ड त्याच्यावरती ॲड होत जातो. पण आपलं पहिल्याच वेळेस फसलं इकडं. आपलं पहिल्याच वेळेस आपण ॲक्टिवेशन रेकॉर्ड क्रिएट करायला गेलो आणि त्यामध्ये आपल्याला असा एरर आला. तो आपल्याला आता सॉल्व्ह करायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? एक ट्रिक इकडे काढूया. ए बाबा, इथे नाही, इथे या. चला, आता हा जो कोड आहे याला मी सिम्पल कॉपी करतोय. एव्हरीथिंग कुठे गेला रे आपला मेन कोड? अरे बापरे, हा आहे का? हां, दिस वन. याला कॉपी केलं मी आणि आता इथे सोल्युशन इकडे करतो मी इकडे. ओके, दिस इज अ सोल्युशन. आता सोल्युशनमध्ये मी एक सिम्पल काम करतो की हे इथून असं काढून टाकतो याला. ओके, आणि हे असं ठेवतो फक्त. A=5 वगैरे समथिंग असं काहीतरी लिहिलं मी. ओके, परफेक्ट. आता मी जे पण आपण इकडे फंक्शन मी इकडे कॉल करणार आहे इथे सिम्पल, त्याला A=1 असं केलं. ओके, माझं काम इकडे संपलेलं आहे. आता ॲडिशन फंक्शन जे आहे याला मी हा ए पास करून टाकतो. ए देऊन टाकतो याला की एची व्हॅल्यू दिली. आता तू तुझं बघ काय आहे ते. मी तर तुला व्हॅल्यू दिली आहे. आधी आपण दिली होती का व्हॅल्यू? इथे बघा, आधी व्हॅल्यू दिली होती का आपण इकडे? नाही, ही बाहेर होती व्हॅल्यू. आपण फंक्शनला इनपुट केलीच नाही. फंक्शनला सांगितलं की तुझ्याकडे जो ए आहे ना त्याच्यामध्ये एक ॲड कर आणि मग नवीन परत एमध्ये स्टोअर कर. तो बोलतोय माझ्याकडे नाहीच आहे काही. मग तो आपल्याला एरर देतोय. मग त्याच्यामुळे आपल्याला त्याला आता ही व्हॅल्यू देऊन टाकायची. 1 ही व्हॅल्यू त्याला पास करायची आणि म्हणे तुला काय करायचं ते कर आता त्या व्हॅल्यूचं. ओके, सिम्पल. मग आता इथे या. इथे आलो, इथे आलो, इथे आलो आणि ओके, परफेक्ट. याला व्हॅल्यू देऊन टाकली मी आता. मग आता ॲज अ आर्ग्युमेंट आपण त्याला पास केले. दिस इज व्हॉट, दिस इज आर्ग्युमेंट. ए इज आर्ग्युमेंट. ओके, आता आपल्याला आपलं फंक्शनचं काम आहे आता ती व्हॅल्यू काय करायची आपल्याला? ॲक्सेप्ट करायची व्हॅल्यू. हे आपलं काम आहे. सो इथे या. व्हॅल्यू ॲक्सेप्ट कशी करायची? आता व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायची असेल तर एक सिम्पल काम करायचं. ए पॅरामीटर. ए इज अ पॅरामीटर. सेम यूज करा, डिफरंट यूज करा, काही फरक पडत नाही. मी इकडे आपण चला वेगळा यूज करूया, बी यूज करूया. सो इथे बी इज पी इज वॉट? पॅरामीटर. हे बी हा पॅरामीटर आहे. आता मी असं लिहिलं की जर बीची व्हॅल्यू 5 असली तर तुम्हाला थांबायचं, अदरवाईज चालू करायचं. मग आता हे तर मी असं लिहिलं इथे बघा. इकडे आपला परत तो एरर येणार आहे इथे. मिसिंग आर्ग्युमेंट 1 पोझिशनल आर्ग्युमेंट. अच्छा, इथे राहिलं. सॉरी सॉरी सॉरी. या ठिकाणी आपण त्याला पासच केलं नाही बरं. आता आपल्याला आला परत मॅक्सिमम रिकर्शन लिमिट एक्सिड. का झालं हे परत बघा. 1 होती व्हॅल्यू, 1 पास केली. इथे वरती काय आला? बी मध्ये 1 आला. सो 1 = 5 आहे का? नाही आहे, आणि तो कधीच होणार नाही. मग आपण चालू ठेवले, चालू ठेवलं, चालू ठेवलं. आपल्याला आता असं नाही करायचं. आपल्याला काहीतरी स्टॉपिंग कंडिशन द्यायची. आपल्याला काहीतरी या बीची व्हॅल्यू इन्क्रीज करायची आपल्याला पर इटरेशनला. ज्यावेळेस आपण कॉल करतो ना त्यावेळेस त्याला आपल्याला इन्क्रीज करायचं. मग आपण इथे इन्क्रीज करूया. चला, पाठवायच्या आधी बीची व्हॅल्यू पाठवायच्या आधी बीला काय करायचं? जस्ट 1ने इन्क्रीज करायचं. b+1. म्हणजे पहिल्या वेळेस काय होणार? 1 == 5 होणार. दुसऱ्या वेळेस काय होणार? त्या बीमध्ये एक वाढणार फक्त आणि परत चेक होणार. तिसऱ्या वेळेस अजून एक वाढणार. चौथ्या वेळेस अजून एक. 5व्या वेळेस ज्यावेळेस व्हॅल्यू 5 होईल त्याची टोटल ॲड होत होत त्यावेळेस स्टॉप होऊन जाईल. बघा आता इथे आलो आपण. इथे हे पण लिहूया. प्रिंट आय एम इनसाइड ॲडिशन फंक्शन and value of
बी इज असं करायची मला, किंवा सिम्पली कोमा बी, बीची व्हॅल्यू आपण प्रिंट करूया या ठिकाणी. ओके, लेट्स सी. आता रन करतोय, यू विल सी की आता आपलं परफेक्टली चाललंय. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्याला थांबवू शकलोय. काय झालं, फर्स्ट टाइम काय होतं बघा. आपण ह्याला इथे नाही एक्सप्लेन करणार मी तुम्हाला. चला आपण विथ ॲक्टिवेशन रेकॉर्ड आणि सगळं स्टॅकमध्ये काय होतंय, कसं काय काय जागा भरते आपल्याला ते बघूया, आणि मग आजचं सेशन आपण थांबूया. सो हा लास्ट पार्ट आहे सेशनचा आणि खूप महत्त्वाचा पार्ट आहे, क्लायमॅक्स आहे थोडक्यामध्ये. काय करायचं आहे मला, इथे 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 प्रिंट, हां ओके, हे झालं. हेच होतं का रे, आणि आय थिंक पास पण केलं आहे आपण त्याला. मला जस्ट चेक करू द्या, हेच आहे का. ओके, अच्छा ह्याची गरज नाही आहे का इथे आता. तेच म्हटलं याची काय, वन कुठून आला परत इथे, टूल सी, आणि इथे हां याची गरज नाही आहे, काढला याला. आणि इथे खाली जस्ट मी इकडे ॲडिशन मध्ये ए पास केला आहे आणि ए इक्वल टू 1 स्टार्ट केला आहे आपण. स्मॉल ए आहे, दिस इज स्मॉल ए बाबा, कॅपिटल का घेतोयस. ॲडिशन पण स्मॉल आहे. ओके, साईज थोडीशी इन्क्रीज करतो मी याची अप टू 26. ओके परफेक्ट. आता बघा मेमरीमध्ये काय होतंय, प्रोग्राम वेगळा कॉपी केला आहे. हां मला तेच वाटलं. आपला प्रोग्राम कुठे गेला इथला. हां सॉरी, हा होता. मी तेच म्हणतोय काहीतरी वेगळं दिसतंय मला इथे. हम्म, आता परफेक्ट आहे. ओके, हा आपला प्रोग्राम आहे आता. या सो आपण स्टार्ट करणार आपल्या ॲक्टिवेशन रेकॉर्डमध्ये. सो ही आपली बकेट आहे असं समजा. दिस इज अ लॉंग बकेट. ओके, हा तुमचा आहे स्टॅक. स्टॅकमध्ये काय करतो आपण, आपण एक एक व्हॅल्यू टाकायची. सगळ्यात आधी काय जाणार बघा आपलं. फॉर एक्झाम्पल हे आहे आपला पहिल्या नंबरचा ॲडिशनला कॉल केला. सो इकडे A1, मी याला A1 समजतोय आपला. ओके, पहिला कॉल आहे A1. सो A1साठी या फंक्शनसाठी इथे कॉल केला. आपण इथे एक तयार करूया सिम्पल एक ॲक्टिवेशन रेकॉर्ड तयार करायचा. त्याआधी आपण काय केले, A इक्वल टू 1, म्हणजे ही आपली बाकीची मेमरी आहे. त्या मेमरीमध्ये, अबे यार त्याच्यावरती का गेलास. हां ही बाकीची मेमरी आहे. यामध्ये एची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. दिस इज ग्लोबल, हा ग्लोबल आहे. आता काय झालं, या फंक्शनसाठी इथे वरती 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 इथून चालू करायचं. आता आपल्याला ॲक्टिवेशन रेकॉर्ड लिहायचं आहे फर्स्ट टाइम. काय आहे आपल्याकडे, ए पास केला, बीने कॅच केले. बी काय आपला लोकल व्हेरिएबल, काय व्हॅल्यू त्याची आता 5 व्हॅल्यू आली त्याची, सॉरी 1 आली व्हॅल्यू, सॉरी 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 सॉरी, फर्स्ट टाइम 1 आली. इकडून 1 पास केला ना आपण, सो 1 आली. पुढे जा, कंडिशन चेक होणार. काय आहे कंडिशन, 1 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे. म्हणजे इथे जाणार का, नाही जाणार. एल्समध्ये येणार. एल्समध्ये झाल्यानंतर प्रिंट होणार. काय प्रिंट झालं, आय ॲम असं प्रिंट झालं. आणि व्हॅल्यू किती आहे बीची, 1 आहे. बघा इकडे चेक करा. ओके झालं. पुढे आला, परत पुढे काय केलं, बी इक्वल टू बी प्लस 1. बीची व्हॅल्यू आता 1ने वाढवलेली आहे. सो बी इक्वल टू 1 प्लस 1, म्हणजे बीची व्हॅल्यू काय झाली इकडे आता 2 झालेली आहे. बघा बीची व्हॅल्यू 2 आहे. आणि नंतर काय केलं आपण, परत कॉल केलं, ॲडिशनला कॉल केलं. आता ॲडिशनला कॉल करताना आपण बीची व्हॅल्यू त्याला पास केली. बीची व्हॅल्यू काय 2 आहे, ती 2 त्याला पास केली आपण इकडे. परफेक्ट. मग आता परत एकदा फंक्शनला कॉल गेला. फंक्शनला कॉल गेला म्हणजे काय, लगेच ॲक्टिवेशन रेकॉर्ड नवीन क्रिएट होणार. अजून एक ॲक्टिवेशन रेकॉर्ड क्रिएट झाला इथे आता. ओके, दिस इज फॉर A2. दुसऱ्यांदी बघा आता, दुसऱ्यांदी ज्यावेळेस गेला त्यावेळेस काय गेली, 2 व्हॅल्यू त्याला पास केली. मग इथे वरती आला, परत इथून आता ही व्हॅल्यू झाली 2. म्हणजे आता बीची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे. चेक करायचं आहे, 2 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे. नाही आहे, मध्ये जाणार का, नाही जाणार. एल्समध्ये त्याला प्रिंट केलं. त्याने काय प्रिंट केलं, आय ॲम डॉट 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 आणि व्हॅल्यू ऑफ बी इज 2. 2 आहे ना व्हॅल्यू, चेक करून घ्या, ती प्रिंट झाली. पुढे बीची व्हॅल्यू परत 1ने वाढवली आहे. म्हणजे काय झालं, बी इक्वल टू 2 प्लस
1 म्हणजे बी इक्वल टू आता झाला 3. आणि मग परत एकदा स्वतःलाच कॉल केला विथ व्हॅल्यू 3. आता परत कॉल केला म्हटल्यानंतर काय, अजून एक ॲक्टिवेशन रेकॉर्ड, दिस इज थर्ड टाईम. आता व्हॅल्यू गेली 3, म्हणजे अजून एक ॲक्टिवेशन रेकॉर्ड इकडे क्रिएट झाला. त्याचा काय होती त्याची व्हॅल्यू, बी इक्वल टू 3 झाला. परत काय केलंय, चेक केली कंडिशन, 3 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे. मग काय करा, इफमध्ये जाऊ नका, एल्समध्ये जा आणि प्रिंट करून टाका. प्रिंट काय केलं आता, आय एम डॉट 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 अँड व्हॅल्यू ऑफ बी इज वॉट 3. बीची व्हॅल्यू काय आता आपल्याकडे 3 आहे ना, इथे 3 ही व्हॅल्यू आहे बघा, दिस इज 3. देन पुढे जा, परत स्वतःला कॉल करायच्या आधी काय केलं, जस्ट एकने इन्क्रीज केला. सो बी इज नाव 4 आहे. आता बीची व्हॅल्यू 4 झाली आणि कॉल करून टाकला स्वतःला कॉल केला. परत एकदा इकडे हा ॲरो जाईल, हा आता इथे 4 ही व्हॅल्यू गेली. म्हणजे परत एकदा काय झालं, ए इक्वल टू 4. मग परत चेक होणार, 4 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे. मग 1ने वाढवून द्या व्हॅल्यू, 1ने वाढवल्यानंतर ए इक्वल टू झाला आता 5 झाला. त्याच्या आधी प्रिंट केलं आहे त्याने, आय एम इनसाइड समथिंग असं, आय एम इनसाइड आणि देन 4 ही व्हॅल्यू आहे माझी आता. बरं, नंतर एला परत कॉल केला, स्वतःलाच 5 पाठवला आता. सो आता ज्यावेळेस 5 पाठवतोय आपण याला, त्यावेळेस लास्ट ॲक्टिवेशन रेकॉर्ड इकडे क्रिएट होणार. काय एची व्हॅल्यू, सॉरी बीची व्हॅल्यू आहे आता 5. चेक करतोय हा, 5 इक्वल टू 5 आहे का, येस, परफेक्ट. आपल्याला सापडलं या ठिकाणी, व्हॅल्यू सापडली. व्हॅल्यू जशी सापडली तेव्हा काय करतोय आपण, स्टॉप करतोय आणि रिटर्न करतोय. स्टॉप आणि रिटर्न. आता बघा, आता एकदम सिम्पल आहे. आपण A2, A3, A4 आणि A5 असे 5 ॲक्टिवेशन रेकॉर्ड आपण क्रिएट केलेले आहेत. मग आता मला सांगा, हा जो A5 आहे, या A5 ला आपण कुठून कॉल केलाय, चला A5 ला आपण कुठून कॉल केलाय, चलो. हा ॲक्टिवेशन रेकॉर्ड बनण्यामागचं कारण कुठं आहे, इथं आहे ना, बरोबर. क्लिअर समजतंय का तुम्हाला मी काय सांगतोय ते. जो काय आपला A5 आहे, ज्यामध्ये आपण स्टॉपिंग कंडिशन वगैरे टाकलेली आहे, ते ज्यावेळेस फंक्शन आपण कॉल केलं, स्वतः फंक्शन, त्या फंक्शनला कॉल करण्यामागचं कारण काय, त्याचं कारण असं आहे की आपण आदला जो काही ॲक्टिवेशन रेकॉर्ड आहे तिथून कॉल केलं ना, त्याला इथून कॉल केलं. बघा सिम्पल आहे मित्रांनो. हा A2 ला कॉल कुठून गेला, इथून गेला, म्हणजे इथे आला तो. मग त्याने A3 ला कॉल केला, इथे गेला. मग परत A4 ला म्हणजे चौथ्यांदा कॉल केला आणि परत 5व्यांदा कॉल केला इथे. म्हणजे प्रश्न असा माझा आहे की हा जो ॲक्टिवेशन रेकॉर्ड A5 बनण्यामागचं कारण कोण आहे या चौघांपैकी, A4 आहे, A3 आहे, A2 आहे की A1 आहे, याचा आन्सर मला सांगा. चलो, तुमच्याकडे 5 ऑप्शन आहे. ओके, चला सिम्पल आहे एकदम. A5 बनण्यामागचं कारण कोण आहे, सगळ्यांना मान्य, सिम्पल आहे रे मित्रांनो. बघा ना किती सिम्पल दिसतंय तुम्हाला तुझ्या स्क्रीनवरती आरामात. A4 आहे. इथं या ॲक्टिवेशन रेकॉर्ड किंवा चौथ्यांदी ज्यावेळेस आपण त्या फंक्शनला कॉल करत होतो त्यावेळेस त्याने A इक्वल टू 5 आणि मग हा क्रिएट केला. आता वरती जा, ॲक्टिवेशन रेकॉर्डमध्ये काय काय असतं ते बघा. मी तुम्हाला सांगितलं काय असतं, कॉलबॅक असतो, ॲड्रेस ऑफ कॉलिंग पॉईंट किंवा लाईन. ज्या लाईन नंबरने किंवा ज्या पॉईंटने ज्या ठिकाणी तुम्हाला कॉल केलेला आहे त्याचा ॲड्रेस असतो मागचा, म्हणजे कुठे जायचं ते. म्हणजेच आपल्या इथे अशी एक जागा असेल, फॉर एक्झाम्पल ही वाली, इथे लिहिलेलं आहे की मागे कुठे जायचं. बरं, मग काय करेल हा सिम्पल इथे येईल. बघा हे रिटर्न चालू झालंय आपला. आता हा मागे आला, पण मागे यायच्या आधी काय करणार रे, मग आता याचं काही काम आहे का आपल्याला, मला सांगा. आपण जर आता A5 झाला आपला एक्झिक्यूट, ओके, आपण A4 वरती आलोय, मग A5चं आपल्याकडे काही काम उरलंय का, चला तुम्हीच मला मदत करा, सांगा काही उरलंय का आता, सांगायचं मित्रांनो पटापट. आपण आता A5चं एक्झिक्यूट केला, A5 वरून आपल्याला समजलं की आपल्याला स्टॉप करायचं, आपण रिटर्न केला. रिटर्न आल्यानंतर आपण कुठून आलो, ज्या ठिकाणाहून त्याला कॉल केलेला होता तिथे A4 पर्यंत आलोय आपण आता. म्हणजेच A5चं काही काम आहे का आपल्याकडे, येस ऑर नो, काही काम आहे का. एक दोन जणच का सांगताय रे, किती सिम्पल आहे. तुम्ही झोपाले का, तुम्हाला काय करताय तुम्ही, किती इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे, किती डेप्थमध्ये शिकवतोय आपण. तो मला सांगा, प्रश्न माझा सिम्पल आहे एकदम. एक दोन जणच काय आन्सर करतायत की आता
जर A5चं आपलं काम संपलेलं आहे मित्रांनो, त्याने आपल्याला रिटर्न केलेलं आहे आणि आपण परत आलेलो आहे A4ला, जिथून त्याला आपण कॉल केलेलं होतं. मग त्याचं काही काम आहे की नाही आपल्याला आता? फक्त दोघा तिघांकडून रिस्पॉन्स नको आहे मला. नाही आहे काही काम, बरोबर? मग आपल्या लाईफमध्ये ज्यांचं काही काम नसतं किंवा ज्या गोष्टीचं आपल्याला काही काम नसतं, ती गोष्ट काय करतो आपण? डिस्कार्ड करतो, डिलीट करून टाकतो. म्हणजे तेच होणार. मग हे जे काही आहे, हे डिस्कार्ड होऊन जाणार मेमरीमधून. कशाला ठेवायचं मग? ओके, हे आऊट आलं. आऊट. आणि तुम्ही लक्षात ठेवा, जी गोष्ट आपण सगळ्यात शेवटी टाकलेली होती, ओके, लास्ट इन, जी गोष्ट आपण सगळ्यात शेवटी टाकलेली होती ती पहिल्यांदा बाहेर आली. काय? लास्ट इन. इकडे बघा, लास्ट इन, जी गोष्ट शेवटी टाकली ती पहिल्यांदा बाहेर आली. फर्स्ट आउट. ओके, लास्ट इन, फर्स्ट आउट. आणि हे जे काही स्ट्रक्चर आहे, असं स्ट्रक्चर ज्यामध्ये आपण लास्ट इन फर्स्ट आउट, जी गोष्ट आपण शेवटी टाकतो ती सगळ्यात आधी बाहेर काढतो, त्याला म्हणायचंय स्टॅक. ओके, स्टॅक हे समजले आता. असं स्टॅक असतो, सिम्पल. याला म्हणायचं स्टॅक. स्टॅकचं गुणधर्म कसा आहे? लास्ट इन फर्स्ट आउट, जी गोष्ट आपण शेवटी टाकणार, जी टॉपला असणार ना, ती सगळ्यात आधी बाहेर येते. फॉर एक्झाम्पल, पुस्तक आहे आपल्याकडे, असे बुक्स आहेत. फॉर एक्झाम्पल, दीज आर बुक्स. हा बघ, हे बघा, हे बुक्स आहेत. 1 2 3 4 अशा ऑर्डरमध्ये मी ठेवले. तर तुम्हाला जर घ्यायचंय तर तुम्ही काय करणार? सगळ्यात आधी 4 घेणार, मग 3, मग 2, मग एन. सगळ्यात शेवटी जो टाकला त्याला सगळ्यात आधी बाहेर काढायचं. बरं, ठीक आहे. A4ला आलो मी आता. मग आता A4ला तुम्ही आलेले आहात. A4चं पण काम संपलं आता आपलं. A4चं काम काय होतं? शेवट A4चं काम होतं त्याने A5ला पाठवायचं. त्याने ते काम केलं आता. ओके, डन. A4चं पण काम झालंय आपलं आता. मग आपण कुठे जाणार आता? A4 नंतर कुठे जायचं? याला आपण डिलीट करणार आता A4ला. आणि कुठे जाणार? आपण जाणार A3 कडे. A3चं पण काम संपलेलं आहे ऑलरेडी. का? कारण त्याने A4ला कॉल केला होता. कॉल आपलं झालेलं आहे आता. आपलं काम संपलं A4चं पण. मग कुठे येणार? ह्याला पण डिलीट करून टाकला. आपण येणार A2 कडे. बरं, A2चं पण काम संपलेलं आहे. आपण येणार, ह्याचं पण काम संपलं. आपला स्टॅक एम्प्टी झालाय. नाव स्टॅक इज एम्प्टी. ओके, आपला स्टॅक एम्प्टी झाला. आणि मग पुढे काय आपल्याला? याच्या खाली काय आहे का एक्झिक्यूट करायला? काहीच नाही. आपला प्रोग्राम स्टॉप. प्रोग्राम आपला स्टॉप झालाय. ओके, त्याच्या आधी आपण काय प्रिंट केलं हे आपण जरा चेक करू. काय प्रिंट केलं आपण? अच्छा, 1 2 3 4. जसा आपण फ्लो गेला तसं प्रिंट करत गेलो. चेक करूया हे आउटपुट मॅच होतंय का आपल्या जे काही ॲक्च्युअलमध्ये आउटपुट आलं त्याच्याशी. इथे जा आणि बघा, आलं परफेक्ट. 1 2 3 4. ओके, चला, रिकर्शन समजलं असेल तर टाईप करायचंय. ॲक्टिवेशन रेकॉर्ड काय असतो हे समजलं असेल तर टाईप करायचं क्लिअर. त्यानंतर तुम्हाला कसं वर्किंग असतं ॲक्टिवेशन रेकॉर्डचं, स्टॅकचं कसं वर्किंग असतं, कशा गोष्टी जातात, कशा गोष्टी बाहेर येतात, हे पण तुम्हाला समजलं असेल. ग्लोबल व्हेरिएबल काय असतात, लोकल व्हेरिएबल काय असतात हे समजलं असेल. लोकल व्हेरिएबलमध्ये म्हणजे काय की जे ॲक्टिवेशन रेकॉर्डमध्ये असतात त्या फंक्शनचे रिलेटेड पर्सनल व्हेरिएबल जे असतात त्यांना लोकल व्हेरिएबल म्हणायचं. आणि जे बाहेर आपण डिफाईन करतो फंक्शनच्या किंवा ग्लोबल लेवलवर डिफाईन करतो ते आले ग्लोबल व्हेरिएबल. चलो, इज एव्हरीथिंग क्लिअर फॉर टुडे? आजच्या पुरतं सगळं क्लिअर आहे का? क्लिअर क्लिअर. ओके, सगळ्यांनी सांगा, सगळ्यांनी. ओके, क्लिअर 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 एव्हरीवन. ठीक आहे, ठीक आहे. चला, तर याचा बाकीचा जो काही पार्ट आहे, एक्झाम्पल्स आहेत समथिंग, ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊयातच. ओके, सो दिस वॉज पार्ट नंबर 17 किंवा डे नंबर 17. बीची फायनल व्हॅल्यू आपण कसं प्रिंट करू शकतो? बाहेर नाही प्रिंट करता येणार. आणि का प्रिंट करायची मुळात बीची फायनल व्हॅल्यू? काही त्याचा वापरच नाही आपल्याला बीच्या फायनल व्हॅल्यूचा. बीची फायनल व्हॅल्यू तुला दिसली आहे ना ऑलरेडी. काय आहे बीची फायनल व्हॅल्यू? 5 आहे, 5. मग तुला प्रिंट करायची असेल तर तू इथं प्रिंट करून घे. इफच्या आधीच प्रिंट करून घ्यायचं. मग डिपेंड की तुला कसं काय करायचं, पण गरज नाही आहे काही बीची फायनल व्हॅल्यूची. आजचं स्टॅक एक्झाम्पल डीएसचं टॉपिक कन्सिडर करू शकतो का? हां, तेच आहे ना, डीएसचं एक्झाम्पल आहे. रिकर्शन हे एक्झाम्पल आहे स्टॅकचं. आणि जेवढे पण फंक्शन कॉल होतात, रिकर्सिव्ह होतात किंवा कुठलेही होतात, कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जेवढे पण फंक्शन कॉल होतात त्या फंक्शनचा जो काही डेटा आहे
मेटा डेटा तो स्टोअर करण्यासाठी स्टॅकच यूज केला जातो. त्याचं महत्त्वाचं कारण काय आहे, की आपल्याला समजतं ना, की जर आपलं ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड 15 ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड झाले, 15 वेळेस मी वेगवेगळे फंक्शन्स कॉल केलेले आहेत. मग वापस कुठं यायचं हे आपल्याला स्टॅक शिकवतो. का? कारण टॉपच्याचं काम झालं, की तो डिलीट होणार. त्याला कुणी कॉल केलं तिथे जाणार. म्हणजे काय? 14ला, 13ला असं होत, होत, होत शेवटी जिथून आपण स्टार्ट केले तिथे आपण परत येतो. असं. म्हणजेच मी तुम्हाला रिटर्न कीवर्डचा खूप महत्त्व आहे याच्यामध्ये. रिटर्न कीवर्ड असं काम करतो, की ज्या ठिकाणाहून त्या फंक्शनला तुम्ही कॉल केला आहे तिकडे तुम्हाला पाठवून देतो. म्हणजे A5 मध्ये आपल्याला रिटर्न कीवर्ड भेटला. A5ने आपल्याला कुठे पाठवला? सीधा A4 कडं. A4चं काम संपलेलं होतं. काम झालं. A3, A2, A1 डन. फिनिश. चलो. सो दिस वॉज डे नंबर 17 ज्यामध्ये आपण रिकर्शन काय असतं हे स्टडी केलं. त्याच्यानंतर आपण छोटं एक्झाम्पल घेतलं आणि त्यामध्ये रिकर्शन कसं इम्प्लिमेंट करू शकतो आपण. विदाऊट कंडिशन आधी आपण बघितलं ज्यामध्ये आपल्याला रिकर्शनचा एरर आला. तो एरर आपण सॉल्व्ह केला. त्यानंतर आपण व्हेरिएबलचा वापर करून स्टॉप कसं करायचं रिकर्शन ते बघितलं. त्यामध्ये पण आपल्याला एरर्स आले. ते एरर आपण सॉल्व्ह केले. ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं. ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड कसा वर्क करतो हे पण तुम्हाला सांगितलं आहे. सो दिस वॉज डे नंबर 17 रिकर्शन पार्ट नंबर 1.